ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, मी संपदा सावंत बित्तम बातमीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत करते. आज श्रावणातील पहिला सोमवार. भगवान शंकराला अभिषेक केल्यानंतर अनेक भाविक श्रद्धेने शिवमूठ अर्पण करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, शिवमूठ म्हणजे नेमकं काय? प्रत्येक सोमवारी वेगवेगळं धान्य का अर्पण केलं जातं आणि शिवमुठी मागची लोककथा काय आहे? लोकपरंपरेनुसार एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. तो भगवान शिवाचा निस्सीम भक्त होता. एकदा त्याची श्रद्धा तपासण्यासाठी भगवान शंकर साधूच्या रूपात त्याच्या घरी गेले. तो दिवस होता श्रावणातील पहिला सोमवार. त्या शेतकऱ्याकडे अर्पण करण्यासाठी जेमतेम 1 मूठ तांदूळ होते. मात्र कोणताही विचार न करता त्याने ते धान्य श्रद्धेने भगवान शिवाला अर्पण केलं. पुढील सोमवारीही त्याने आपल्या क्षमतेनुसार धान्य अर्पण केलं आणि अशीच त्याची श्रद्धा 5ही सोमवार कायम राहिली. अखेर भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला आशीर्वाद दिला, अशी लोककथा सांगितली जाते. या कथेतून एक सुंदर संदेश मिळतो. देवाला अर्पण करण्यासाठी मोठी संपत्ती नाही, तर मनापासूनची श्रद्धा महत्वाची आहे. मंडळी, शिवमूठ म्हणजे आपल्या हातात मावेल एवढं धान्य. लोकपरंपरेनुसार पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव किंवा जवस आणि 5वा सोमवार आल्यास सातू अर्पण केला जातो. तांदूळ शुद्धता आणि सात्विकतेचं, तीळ पवित्रता आणि शांतीचं, मूग आरोग्य आणि समृद्धीचं, तर जव किंवा जवस शेती, कष्ट आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच शिवमूठ ही केवळ धान्याची मूठ नाही, तर आपल्या जीवनाला आधार देणाऱ्या अन्नधान्याबद्दल भगवान शिवाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. आणि शक्य असल्यास हे अन्नधान्य गरजू व्यक्तीला दान करणं हाच शिवमुठी मागचा खरा सुंदर विचार. हर हर महादेव.